नमस्कार. मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय श्री राजेश टोपे साहेब उपलब्ध आहेत. आदरणीय टोपे साहेब, नमस्कार. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण गेल्या अनेक दिवसामध्ये एक वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर्ण करोनामध्ये आपलं काम झालेलं आहे आणि आपण करोना से दो हात हा जो सर्वात मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केला होता त्यालाही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे. आणि आता मिशन लसीकरण हा आपला चर्चासत्राचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये सुद्धा आपण सर्व सत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या आणि सर्व शहरातल्या गोरगरीब लोकांना आणि सर्व जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने करोना आणि करोनाचं लसीकरण कसं करावं या संदर्भातली माहिती आपण दिलीत. आता या शेवटच्या सत्रामध्ये साहेब मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की अँटीबॉडीज, बऱ्याच लोकांनी अँटीबॉडीज हा शब्द ह्या करोनामध्येच ऐकला आहे. त्याच्या आधी अँटीबॉडीज हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकलेला सुद्धा नव्हता. आता आम्ही जेव्हा सुरुवातीला अँटीबॉडीज हा शब्द ऐकत होतो तेव्हा एकदा करोना होऊन गेला की आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज क्रिएट होतात असं आम्ही समजतो. तर तो एक अँटीबॉडीचा भाग झाला. दुसरा, आता जे काही आपण लसीकरण मोहीम आपली सुरू आहे ह्याच्यामध्ये 2 लसी आपल्याला मिळतात आणि ह्या 2 लसीनंतर आपल्यामध्ये अँटीबॉडीज क्रिएट होतात. तर ह्या अँटीबॉडीज आणि आपल्याला करोना होऊन गेलेल्या अँटीबॉडीज, या 2 अँटीबॉडीजमध्ये काय डिफरन्स आहे नेमका, किंवा त्याचा अर्थ कसा आम्ही समजून घ्यावा, डिफरन्सपेक्षा आम्ही त्याचा अर्थ कसा समजून घ्यावा याबद्दल आपण जरूर थोडंसं सांगावं. अतिशय मला वाटतं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अँटीबॉडीज हा आता कोविड-19 मार्च 2020मध्ये जसा सुरू झाला तेव्हापासून हा शब्द आता फार परवलीचा झाला आहे. प्रत्येकाच्या तोंडात अँटीबॉडीजचा शब्द आला आहे. पण अँटीबॉडीज म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या आपल्या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी जी प्रतिकार शक्ती असते शरीराची, ती प्रतिकार शक्ती म्हणजे अँटीबॉडीज. ईश्वराने एक नैसर्गिक आपल्याला आपल्या बॉडीमध्ये असं दिलं आहे की कोणीही आपल्या बॉडीमध्ये सेल्सवर अतिक्रमण केलं, म्हणजे व्हायरल काही अतिक्रमण झालं तर आपलं शरीर त्याला नॅचरली रिॲक्ट करतं आणि अँटीबॉडीज निर्माण करून, प्रतिकारशक्ती निर्माण करून ते व्हायरसला उच्चाटन करण्याचं काम किंवा त्याच्याशी लढण्याचं काम हे अँटीबॉडीज आपल्या शरीरातल्या करत असतात. आज 2 पद्धतीनं अँटीबॉडीज, तुम्ही जसं म्हणाले त्या गोष्टी बरोबर आहेत की एक आजार म्हणजे व्हायरस आत गेल्यानंतर, मी आता सांगितलं तसं नैसर्गिक पद्धतीनं शरीराच्या रिॲक्शन, व्हायरसप्रती रिॲक्शन हे जे अँटीबॉडीज निर्माण करतात तो एक प्रकार झाला. आणि दुसरं, आपण लसीकरण केलं की त्याच्यातून सुद्धा आपल्याला न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ह्या तयार होत असतात. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की अँटीबॉडीज 2 पद्धतीनं तयार होतात आणि आपल्याला सुरक्षित ठेवतात. अच्छा, हे अँटीबॉडीजचं जे प्रमाण आहे, ह्या दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडीज एक सारखंच काम करतात शरीरात असं आपल्या म्हणण्यावरून लक्षात आलं. हे अँटीबॉडीचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त असू शकतं का? लस एकच घेतलेली आहे परंतु अँटीबॉडीज कोणामध्ये कमी कोणामध्ये जास्ती हे स्वतःच्या प्रतिकारशक्तीवरती आहे की काय? मला असं वाटतं की प्रत्येकाच्या प्रकृतीवर अँटीबॉडीज तयार होत असतात. ओके. जरी डोस 0.5 ml घेतलेला असेल एखाद्या लसीकरणाचा, तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये अँटीबॉडीज वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसू शकतात. समान अँटीबॉडीज येतीलच असं नाही, ते प्रकृतीवर असतं. ओके. म्हणजे प्रत्येकामध्ये आपापल्या प्रकृतीप्रमाणे आणि त्याच्या शक्तीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात अँटीबॉडीज असतात. ह्या अँटीबॉडीज एकदा आल्या, समजा आता 2 व्हॅक्सिन घेतल्यावर जर अँटीबॉडीज क्रिएट झाल्या तर ह्या अँटीबॉडी अंदाजे किती दिवस शरीरामध्ये टिकू शकतात एक ढोबळ मनाने? साधारणपणे एकतर लसीकरण झाल्यानंतर 14व्या दिवसाच्या नंतर अँटीबॉडीज निर्माण होतात. अच्छा. आणि त्या 9 ते 12 महिन्यापर्यंत अँटीबॉडीज टिकतात, असा आतापर्यंतचा साधारणपर्यंतचा रिपोर्ट आहे. म्हणजे आता अँटीबॉडीज झाल्यानंतर आपण एक वर्षभर साधारणतः करोनापासून संरक्षित होऊन जाऊ. मग तोपर्यंत आणखी संशोधन येतील, अजून काही बाकीचं होईल आणि मग आपल्याला पुढचा क्रमांक. साहेब, आता जसं आपण आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये किंवा लॉकडाऊन बंद झाल्यानंतर, अनलॉक सुरू झाल्यानंतर विमानसेवा सुरू झाली, रेल्वे सेवा सुरू झाल्या आणि ह्या सगळ्या ठिकाणी एक
कोविड सर्टिफिकेट असेल तर प्रवेश करता येतो, नॅशनल इंटरनॅशनल अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं. आता लसीकरणानंतर लसीकरणाचं प्रमाणपत्र हे इथून पुढच्या काळामध्ये प्रवासासाठी किंवा स्वतःच्या बाकीच्या कामासाठी म्हणून उपयोगीला येतं. हे प्रमाणपत्र जे आहे हे ॲटोमॅटिक कोविन ॲपमधनं आपल्या मोबाईलमध्ये येतं. परंतु अशा गेल्या 15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये बऱ्याचशा केसेस अशा घडत आहेत की हे प्रमाणपत्र आम्हाला येत नाही. म्हणजे मी स्वतः माझं लसीकरण केलं, मला प्रमाणपत्र आलं नाही. असे प्रमाणपत्र मिळत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये लोकांना खूप डिफिकल्टीज क्रिएट होतात, खूप प्रॉब्लेम येतो. अजूनही म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशा सुरळीत व्हाव्यात किंवा हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तरी काय केलं जावं? हे मला वाटतं एक रास्त प्रश्न आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक भाग आहे. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत सुलभतेने आणि त्वरित मिळण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. आणि हा जो काही सध्या असलेला ई सर्टिफिकेट जे आहे ते जनरेट होत नाही किंवा काही प्रमाणात लोकांना त्याच्यापासून निश्चित प्रकारे अडचण आहे, त्याची अडचण आहे. तर ही अडचण दूर व्हावी यासाठी आम्ही केंद्र शासनाला सुद्धा आणि UNDP सुद्धा लिहिलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की ही सगळा कोविन ॲप वगैरे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यातली ही तांत्रिक अडचण ते दुरुस्त लवकर करतील आणि ई सर्टिफिकेट आपल्याला लवकर मिळेल अशी व्यवस्था आपण नक्की करू. व्हेरी गुड. म्हणजे आता इथून पुढच्या काळात आपण सांगताय त्या पद्धतीने ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर होतील आणि लोकांना ई सर्टिफिकेट मिळेल. हे पहिल्या डोसचं पण मिळेल आणि दुसऱ्या डोसचं पण मिळेल. म्हणजे त्याला अर्थ ते सर्टिफिकेट घेऊन त्याला कुठेही प्रवास करता येईल किंवा त्याला लोकांना दाखवता येईल की मी इम्युन झालेलो आहे. पुरावा आपल्या लस घेतलेल्याचा पुरावा म्हणजे तो सेफ झालेला आहे. साहेब, जसं मी आपल्याला आधी सांगितलं की अँटीबॉडीज हा शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकला, तसंच आम्ही हर्ड इम्युनिटी हा शब्दसुद्धा पहिल्यांदा सुरू झाला. आणि जेव्हा हर्ड इम्युनिटी हा शब्द पहिल्यांदा सुरू झाला तर अजूनही असा संभ्रम आहे, हर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? हर्ड म्हणजे समूह आणि इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती. अच्छा. तर आता समूहाची प्रतिकारशक्ती एकत्रित, त्याला आपण समूह प्रतिकारशक्ती म्हणतो किंवा हर्ड इम्युनिटी म्हणतो. आता ही दोन पद्धतीने येते. जसं आपण आता चर्चा केली की एक म्हणजे सर्वच आजारी लोक पडले तर त्यांच्यामध्ये नॅचरली नैसर्गिक दृष्टिकोनातून आपण म्हणतो तसं न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज तयार होतात की जे व्हायरल लोड कमी करण्यासाठी किंवा त्यांच्याशी लढण्याचं काम करतात. आणि दुसरं आहे की वॅक्सिनेशनच्या माध्यमातून आपण अँटीबॉडीज तयार करतो 14व्या दिवशी वॅक्सिनेशन. तर या दोन्ही पद्धतीनं आपल्याला हर्ड इम्युनिटी आणता येईल. मोठ्या संख्येने लोक आजारी पडले तरी हर्ड इम्युनिटी येते आणि वॅक्सिनेशन केलं तरी हर्ड इम्युनिटी. तर आपल्या हातात आहे, आपल्याला मोठ्या पद्धतीनं आजारी तर पडू द्यायचं नाही, परंतु वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं करायचं. आणि म्हणून वॅक्सिनेशन आम्ही ॲग्रेसिव्हली करणार आहोत, खूप मोठ्या संख्येने करणार आहोत. म्हणून मी पुन्हा सांगेल की वॅक्सिनेशन सगळ्यांनी मोठ्या पद्धतीनं करून घ्या. मी आव्हान आणि विनंती करतो पुन्हा एकदा की वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं करा. व्हल्नरेबल ग्रुपनी प्राथम्याने करा, नंतर बाकीच्या ग्रुपनी करा. पण याच्यातूनच आपल्याला एक मोठा समूह इम्युनिटी किंवा समूह प्रतिकारशक्ती या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी निर्माण करता येईल. आणि त्या कार्यासाठी जनतेने सरकारशी अतिशय चांगला प्रतिसाद जनतेने द्यावा अशी नम्रतेची विनंती आहे. मग याच्यामध्ये मी असं समजू शकतो का, आता आपण जी हर्ड इम्युनिटीच्या संदर्भातली माहिती दिली त्या माहितीवरनं, जसं आता धारावी हे आहे की धारावीमध्ये जसं आत्ता बाकीच्या ठिकाणी सगळा करोना पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पसरतोय, तसं करोना धारावीच्या आतमध्ये 8-10 लाख लोकांची लोकसंख्या आहे. आणि तिथे त्या मानाने ती जी ग्रोथ बाहेर सगळीकडे होते ती तिथे आत्ता एवढी होत नाही आहे. कारण तिथे पूर्वी जास्त लोकांना होऊन गेला म्हणून ती होत नाही आहे, असं काही त्यातला अर्थ निघू शकतो? असंही त्यात निश्चित प्रकारे तथ्य आहे. असाही प्रकार असेल. एसिम्प्टोमॅटिक मोठ्या पद्धतीनं कदाचित लोक इन्फेक्ट झाले असतील आणि बरे झाले असतील, तशी त्यांची प्रतिकार शक्ती सुद्धा खूप चांगली आहे, इम्युनिटी त्यांची खूप चांगली आहे. आणि कदाचित जर इम्युन असतील, प्रतिकार शक्ती चांगली असेल तर ते बाधितही झालेले नसतील. परंतु आता मात्र ते वॅक्सिनेट होत आहेत, त्यामध्ये सुद्धा अँटीबॉडीज त्यांच्यामध्ये तयार होत आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या माध्यमातून आता आपल्याला तिथं केसेस दिसत नाहीत. आणि हे अचूक पद्धतीनं आपल्याला कळेल कधी, सिरो सर्व्हिलन्स केल्यानंतर. तर सिरो सर्व्हिलन्स आपण
लवकर करून घेतो आहोत. त्याच्या बाबतीतलं काम चालू आहे. येणाऱ्या 2-4 दिवसाच्या आत त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट कळेल की सॅम्पल टेस्टिंगमध्ये धारावीमध्ये खऱ्या अर्थाने किती लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत. अच्छा. समजा 100 लोकांचा आपण सिरो सर्व्हेलन्स म्हणजे अँटीबॉडी टेस्ट केल्या, हां. तर त्या अँटीबॉडी टेस्टमध्ये 100 पैकी किती लोक आहेत, हम्म. अपार्टमेंट्समध्ये किती 100 पैकी किती लोक आहेत, बंगल्यामधले 100 पैकी किती लोक अच्छा, आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे केले. त्याच्यातून सिरो सर्व्हेलन्स रिपोर्टमधून अँटीबॉडीज कोणत्या भागात किती तयार झाले. अच्छा. मागे एकदा केला होता, त्यावेळी जवळजवळ 60% वर लोकांमध्ये अँटीबॉडीज त्यामध्ये दिसल्या होत्या. मागे अच्छा. एकदा 4-6 महिन्याच्या पूर्वी म्हणजे केला होता. त्याच्यामुळं कदाचित ही असू जी आताची संख्या असू शकते. शकतं. साहेब, आता जे व्हॅक्सिन आपण घेतो, तर पहिलं व्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या व्हॅक्सिन 28 दिवसांनी घ्यावं असं नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे 28 दिवसांनी व्हॅक्सिन द्यावं अशा प्रकारचा नियम आहे. परंतु सोशल मीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी काही सायंटिस्ट लोक, काही मॅन्युफॅक्चरर लोक किंवा काही लोकांचे जे वेबिनार्स होतात मोठमोठे, त्या वेबिनार्समध्ये काही लोक असं म्हणतात किंवा लॅन्सेटच्या आपल्या जर्नलमध्ये की असं काही आहे की 28 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 45 दिवसांनी जर घेतली किंवा 60 दिवसांनी जर घेतली पहिल्या डोस नंतर दुसरा डोस, तर कदाचित त्याच्यामुळे जास्त चांगली इम्युनिटी येऊ शकते. तर या संदर्भात आपण जरा काही प्रकाश टाकू शकाल का? मला असं म्हणायचं की अगदी आजपर्यंत दोन्हीही व्हॅक्सिनच्या संदर्भाने असाच नियम होता की 28 च्या पर्यंत सेकंड व्हॅक्सिन त्याच्यानंतर घ्यायचं. पहिला डोस 1 तारखेला झाला तर दुसरा 28 तारखेच्या दरम्यान दुसरा डोस घेतला जावा, असा दोन्ही जे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीच्या संदर्भातला हा नियम होता. परंतु आजची जी तारीख आहे 22 तारीख, त्या 22 तारखेला आजच दुपारी पत्र आलंय केंद्र शासनाचं. कदाचित त्याला WHO आणि सगळ्या लोकांच्या जे काही प्रेझेंटेशन्स त्यांचे झाले असतील त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की कोविशिल्ड नावाचा जो आपला व्हॅक्सिन आहे, त्या कोविशिल्ड पुरतं एक बदल झालेला आहे. आता कोवॅक्सिनला 28 दिवस राहील, पण कोविशिल्डला मात्र 6 आठवडे ते 8 आठवडे म्हणजे 1.5 महिना ते 2 महिने अशापर्यंतचे दिवस लागणार. म्हणजे 45 दिवस ते 60 दिवसांनंतरच सेकंड डोस घ्या कोविशिल्डचा, अशा स्वरूपाचं पत्र आलंय. त्याची अंमलबजावणी उद्यापासून महाराष्ट्र सरकारच्या स्वास्थ्य विभाग किंवा आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला हा जो नवीन झालेला बदल आहे त्या नवीन बदलाप्रमाणे लोकांनी 1.5 महिन्याने किंवा 2 महिन्यामध्ये 45 च्या 60 दिवसामध्ये व्हॅक्सिन घेऊ शकतात अशा प्रकारचा प्रश्न. व्हेरी गुड. म्हणजे याच्यामुळे आपल्या शेड्यूलमध्ये पण काही फरक पडू शकेल का व्हॅक्सिनेशनच्या? मला असं वाटतं की सेकंड डोसला थोडा उशीर होईल, ज्याचा अर्थ थोडा लांबेल. कारण ज्या अर्थी सेकंड डोस 28 वरून 45 वर गेलाय किंवा 60 पर्यंत गेलाय, तर थोडासा उशीर होऊ शकतो. आपल्याला जसं आता हे व्हॅक्सिनेशनमध्ये उशीर होतो आणि जसं हे करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतात, म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे व्हॅक्सिनेशनचा मूव आणि एक मिशन जे आपण आरोग्य विभागाने सुरू केलेलं आहे ते खूपच महत्त्वाचं आपलं मिशन व्हॅक्सिनेशन आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे काही युवक महाराष्ट्रामधले आहेत, महाराष्ट्रामधली जी काही जनता आहे किंवा आपण हे जे काही व्हॅक्सिनेशन करतात त्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. काही ठिकाणी युवक लोकांनी जर घरच्या लोकांना कन्व्हिन्स केलं तर ते व्हॅक्सिनेशनला येऊ शकतील. तर अशा सर्व दृष्टिकोनातून आपण युवक किंवा महाराष्ट्राच्या जनतेला व्हॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन करू शकाल? मी निश्चित अगदी कन्क्लुजन म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला, खास करून माझ्या महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला नम्रपूर्वक आवाहन करेल, विनंती करेल की आपण सगळ्या तरुण वर्गाने एक 10 कलमी कार्यक्रम राबवावा. एक, कुठल्याही परिस्थितीत मास्क शिवाय तुम्ही स्वतः सुद्धा आणि कोणीही बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. दुसरं, आपले हात वारंवार स्वच्छ धुवावेत, सॅनिटाईज राहावेत, जेणेकरून आपल्या हातानेच खऱ्या अर्थाने शरीरात व्हायरस जाऊ शकतो. त्यामुळे आपले हात स्वच्छ असले पाहिजे. नंबर 3, सोशल डिस्टन्स अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत 2 मीटरपर्यंतचं आपलं अंतर हे असायला हवं, याची काळजी सुद्धा निश्चित प्रकारे घ्यावी.
आणि स्वतः सुरक्षित राहावं, समूहाला सुरक्षित ठेवावं. चौथा मुद्दा मला हे सांगायचा आहे की आवर्जून आपण जेवढा जमेल तेवढा प्रवास टाळावा. कारण प्रवासाच्या माध्यमातून म्हणजे अनावश्यक जो प्रवास असतो आपल्याला, जिथे कामाची गरज असेल जरूर जावं. पण जिथे आपण पॉझिटिव्ह असलो तर आपण इन्फेक्ट करू, इतर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला इन्फेक्शन होईल. प्रवास टाळावा. सगळ्यात महत्त्वाचं अलीकडच्या काळात आपण सगळं आता शिथिलीकरण केलेलं आहे. इकॉनॉमी अर्थकारण सगळं ओपन अप केलेलं आहे. सगळ्या गोष्टी खुल्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जे काही लग्न होत आहेत, सामाजिक उपक्रम होत आहेत, त्या ठिकाणी मोठी गर्दीची जमतानीचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यातून अगदी 100-100, 200-200 एका वेळेस पॉझिटिव्ह येऊ शकतात. ही गर्दी, सभा समारंभ टाळले पाहिजे. आता गाईडलाईन्स अशाच आहेत की सगळे सोशल, रिलिजियस म्हणजे धार्मिक, सामाजिक सगळ्याच गर्दी सगळ्या समाज धर्माच्या लोकांनी टाळाव्यात. आज हा कोरोनाचा पीक पिरियडमध्ये आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक स्वयंशिस्त ठेवून आपण समाजहिताच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे पाळाव्यात. एवढंच नाही तर आता एखाद्याला कुठल्याही व्यक्तीला जर कुठले सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील, तर ते लक्षणं लपवू नये. तत्परतेने लक्षणं सांगावेत. जेणेकरून अर्ली डिटेक्शन जर झालं, लवकर निदान झालं, तर स्वतःचाही जीव वाचेल आणि इतरांनाही तुम्ही जे बाधित करू शकता, इन्फेक्ट करू शकता, ते पण होणार नाही. दुसरं असं असतं की माझ्या अभ्यासातून असं दिसतंय की काही लोकांना आपण सुपर स्प्रेडर्स म्हणतो. भाजीवाले असतील, दूधवाला असेल, किराणा दुकानवाला असेल, की जिथं रोज शेकड्यांनी लोक येतात, हजारोनी लोक येतात आणि तो स्वतःच जर का बाधित असेल तर तो अनेक लोकांना त्या ठिकाणी व्हायरस पसरवत असतो. त्यामुळं अशा सुपर स्प्रेडर्सनी एकतर त्यांना स्वतःला लक्षण दिसलं तर लगेच तपासणी करून घ्यावी, टेस्टिंग करून घ्यावी आणि पॉझिटिव्ह असेल तर विलगीकरण करावं आणि कुठल्याही परिस्थितीत इतरांच्या पासून स्वतःला सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं. कारण सुपर स्प्रेडर्स हे स्वतः सुद्धा बाधित होऊ नयेत आणि जर बाधित झाले तर इतरांना सुद्धा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी. अजून एक माझं सूचना असेल की अलीकडच्या काळात आता सेकंड सर्ज जो दिसतोय तर होम आयसोलेशन किंवा आपण घरामध्ये जे विलगीकरण करतो तर त्या लोकांच्यासाठी मला एकच सांगायचं आहे की त्यांनी छोटं घर असेल, झोपडपट्टीत राहणारा असेल तर तिथे आपण खऱ्या अर्थाने होम आयसोलेशन करू शकत नाही. अशा वेळेस आपण CCC मध्ये म्हणजे कोविड सेंटरमध्ये जाऊन ॲडमिट व्हावं किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःला संस्थात्मक विलगीकरण कक्षेमध्ये दाखवावं आणि जर अपार्टमेंट व्यवस्थित जरी असेल तरी आपण स्वतःला पूर्ण आपल्या परिवारापासून, आपल्या जवळच्यांपासून दूर ठेवावं. हा पण एक महत्त्वाचा सल्ला आहे. जे लोक आजारी आहेत त्या आजारी लोकांना सुद्धा मला आवर्जून सांगायचं की तुम्ही जेवढं बाहेर पडणं टाळाल तेवढं बरं. कारण जे दुर्धर आजारी असाल, कोमॉर्बिड असतील, त्यांना लवकर जर इन्फेक्शन कुठं जर झालं तर त्यांची इम्युनिटी कमी असते किंवा त्यांना अधिक गंभीरपणे या आजारामुळं ते गंभीर आजारामध्ये रूपांतरित त्यांचं कोरोनाचं परिस्थिती होऊ शकते आणि त्यातून दुर्दैवाने मृत्यू होण्याचे चान्सेस सुद्धा जे काही झालेले आहेत ते याच कारणाने झालेले आहेत आणि त्यामुळं कोमॉर्बिड लोकांनी स्वतःही गर्दीत जाणं टाळावं आणि जर त्यांना काही लक्षण आढळलं तर पटकन अगदी एका सेकंदाच्या आत जाऊन अगोदर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं. कारण तिथे ते व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे. तिथे केस फॅटॅलिटी रेट यामुळेच वाढू शकतो. त्यामुळे कुठेही रिस्क घेऊ नये. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संदर्भात जे काही पॉझिटिव्ह होत आहेत त्या पॉझिटिव्ह रुग्णांनी सुद्धा आपली माहिती पटकन द्यावी, कुठल्याही परिस्थितीत लपवू नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवून इतरांना सुरक्षित ठेवावं. शेवटचा मुद्दा मी एवढंच सांगेल की लसीकरण हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आपण सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं. जे पात्र आहेत अगोदर ज्यांना आता प्राथम्यक्रम दिलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य शासनाने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लवकर त्यांचा जो प्राथम्यक्रमाचा लाभ घेऊन 1,77,00,000 लोक जे आज आपण काढलेले आहेत ते सगळे लवकर त्यांनी लसीकरण करून घ्यावं. जेणेकरून तो विषय संपल्यानंतर आपल्याला 45च्या खालचे जे काही लोक असतील त्यांना सुद्धा पुढच्या टप्प्यात कोमॉर्बिड आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आपल्याला लसीकरण करून घेता येईल.
त्यामुळे लसीकरण हाच सध्याचा एक मंत्र आहे सुरक्षित राहण्यासाठी, स्वतःला आणि इतरांना सुरक्षित करण्यासाठी. आणि त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशन करून घ्या. वॅक्सिनेशन लसीकरण हे अत्यंत सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठलाही दुष्परिणाम होणार नाही आहे. आणि त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर, देशावर आपल्या प्रेम करत असू तर स्वतःला लसीकरण करून सुरक्षित करा आणि समाजाला आणि देशाला सुद्धा सुरक्षित करा. वा साहेब, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जनतेला उद्बोधन केलेलं आहे. एक लास्ट शेवटचा प्रश्न, हा काही प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. साहेब, गेले वर्षभर आम्ही आपल्याकडे पाहतो, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय. आपण डे 1 पासून आत्तापर्यंत ग्राउंडवरती आहात. एकही जिल्हा असा नाही की जिथे आपण फिरलं नाही. एकही सेंटर्सला असे नाहीत की जिथे आपण काही इश्यू आज निर्माण झाला आहे आणि आपण पर्सनली तिथे गेला नाहीत. एकही प्रश्न असा नाही की तो आपण सोडवायला कमी पडलो. एकही प्रश्न असा नाही की जो पत्रकारांनी विचारला आहे आणि त्याचं उत्तर आपण दिलं नाही. कुठल्याही प्रकारची जात, धर्म, भेद, पक्ष, कुठल्याही प्रकारचं काही न करता अतिशय चांगल्या पद्धतीने हे करोनाचं काम आपण आत्तापर्यंत केलं. एक पर्सनल हे काम केल्याचं काही मनस्वी समाधान किंवा एक तुमच्या स्वतःला एक वैयक्तिक प्रश्न, राजेश टोपे म्हणून काय सांगाल? मला असं वाटतं की आपल्यावर जी जबाबदारी आपल्या नेतृत्वाने दिलेली असते, त्या नेतृत्वाने काही विश्वास टाकून ही जबाबदारी दिलेली असते. काही अपेक्षा नेतृत्वाच्या असतात, पक्षाच्या असतात आणि त्या समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून असतात. मला असं वाटतं की आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आपण पात्र राहिलं पाहिजे. आणि शेवटी आपण राजकारणात ज्यावेळी काम करतो तर राजकारण हे एक समाजकारणाचं महत्त्वाचं साधन म्हणून मी राजकारणाकडे तरी स्वतः पाहतो. आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी आपण करतो. मला असं वाटतं की मी माझं कर्तव्य बजावलेलं आहे, माझी जबाबदारी बजावलेली आहे. आणि मला नेहमी पवारसाहेबांनी सुद्धा आम्हाला एक संदेश दिलेला आहे की सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि त्यामुळे सामान्य माणूस केंद्रबिंदू धरून कोरोनाच्या परिस्थितीत आम्ही अनेक जे चांगले धोरणात्मक निर्णय घेतले की त्याच्या खिशाला झळ बसू नये. 80-20 जो प्रायव्हेटचा आम्ही करून घेतला नियम, किंवा आता सगळ्या रेमडेसिवीरचे रेट्स कमी करणं, तुमचे मास्कचे रेट्स जे 250-300 रुपयाचे होते ते आम्ही 19 रुपयावर आणणं, HRCT म्हणजे जे सिटी स्कॅन्स काढायचे त्याचे रेट्स 10,000, 15,000 हजार होते ते 2,000वर आणणं, किंवा RT-PCR जी आपली आपण जी टेस्टिंग करतो त्याचे रेट्स काहीच्या काय होते 4,500 ते 700वर आणले. त्यामुळे 5 टप्प्यामध्ये ते रेट उतरवले. मला वाटतं हे सगळे एकच विषय आहेत की ही जी काही प्रेरणा कामाची मिळते ही लोकांच्या प्रेमातून मिळते. आपण काही चांगलं काम करू शकलो त्यांच्यासाठी त्याचं मनाला नक्कीच समाधान असतं आहेच. आणि सगळ्यांच्या सहकार्य मिळालं. माझ्या संपूर्ण आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत, आरोग्याचे जे आमचे कोविड वॉरियर्स आहेत, त्या लोकांचं महत्त्वाचं सहकार्य आहे. फ्रंटलाईन जे वर्कर्स आहेत, पोलीस कर्मी आहेत, त्या लोकांचं मोलाचं सहकार्य आहे. आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, अधिकारी असतील, प्रशासन असेल, सगळ्यांचं सहकार्य, जनतेचं सहकार्य. व्हेरी गुड. मला असं वाटतं सगळ्यांचं सहकार्य. व्हेरी गुड साहेब. नशीब लागतं आपल्याला ही पूर्णपणे सेवा करण्याची ही संधी वर्षभर मिळाली. हे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. तर हे होते आदरणीय राजेश टोपे, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य. गेले वर्षभर ज्यांनी करोनामध्ये खूप अविरत असं कार्य केलं आणि आत्ता मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये प्रथमपासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिली, समर्पक दिली. करोनाची दुसरी लाट कशी आहे, ती कशी तीव्र नाही, ती कशी वाढत चाललेली आहे, त्याच्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे, लसीकरण काय आहे, लस कशी घेतली पाहिजे, कोणती कशी पद्धतीची आहे, त्याच्याने पुढे काय होऊ शकतं, हर्ड इम्युनिटी काय आहे, आणि त्याच पद्धतीने इम्युनेशन हे करण्याच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठं मिशन हे महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या जवळजवळ संपत आलेलं आहे. मी महाराष्ट्र शासनाचं माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय राजेश टोपे साहेब आरोग्यमंत्री ह्या करोनामध्ये जे काही काम करण्याची आम्हाला सुद्धा आपल्याबरोबर 1 वर्षापासून संधी मिळाली, आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे. आपण सर्व प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरं देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, याबद्दल मी आपला आभारी आहे साहेब. नमस्कार. नमस्कार.